पण तू मला दिलेला शब्द मोडलास। आता बघ, मी तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय अजिबात राहणार नाही। राजकुमार, राजकुमार, काय झालं? तुला गुरुकुलाची जागा मिळवायची आहे ना? मी माझ्या परीने तो विषय सोडला नाही, आता हा विषय सोडायचा नाही, उलट वाढवायचा आणि संपून सुद्धा आपणच टाकायचा। ती गुरुकुलाची जागा आपण मिळवायची, त्यावरचं गुरुकुल उद्ध्वस्त करायचं आणि त्या माणसाला सुद्धा उद्ध्वस्त करायचं। राजकुमार, मी विचार केला, मला असं वाटतंय तुला जे हवंय ते बरोबर आहे। ती जागा आपली आहे आणि आपण ती मिळवायची, कारण जगन्नाथनी ती आपल्यापासून बळकावून घेतली। ती मिळवायची आपण परत, पण माझी एक अट आहे। काय? तू स्वतः तिथे जाणार नाहीस, तू स्वतः काहीही करणार नाहीस। आपले वकील आणि पोलीस जी काय कायदेशीर कारवाई करायची असेल तर ते करतील, तू काही नाही करायचंस। कबूल? मी माझा शब्द देतो, पण मलाही तुझ्याकडनं एक शब्द हवा। काय? माझी माणसं जे काही करतील गुरुकुलाची जागा घेण्यासाठी, त्यामध्ये तू कधीच पडणार नाहीस किंवा एकही शब्द बोलणार नाहीस। ठीक आहे, उद्ध्वस्त करून टाकते। आई हो म्हणाली का? म्हणजे मी जे बोललो त्याला आईने होकारलेला आहे। विश्वास बसत नाहीये माझा। तुला सांगतो किती आनंद झालाय माहिती मला। गुरुकुलाची जागा घ्यायची आहे, डेफिनेट ना। या बिंडोकला काय माहिती म्हातारी अचानक कशी काय वागली येते, पण ज्या दिवशी याला खरं कारण कळेल ना, त्या दिवशी याच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। हे गुरुकुल जर खरंच कायमचं बंद झालं तर यातही माझाच फायदा आहे शेवटी, कारण सावलीला म्हातारीने दुखवलंय आणि तिचं गुरुकुल उद्ध्वस्त केलंय हे जेव्हा सारंगला कळेल, तेव्हा या म्हातारीचा लाडका लेक तिचं काय करेल बघायचंय मला डेस्परेटली। तो असा काही चिडेल की या मेंदळे घरात महायुद्ध पेटेल आणि तेव्हा मला मज्जा येणार, आणि मला नेमकं तेच हवंय।